तिथे बस जॉब, काम, घर, घरची प्रॉब्लेम्स. लाईफ मध्ये विचार करतो आपण की कोणी समजणारा भेटेल. या जगामध्ये कोणी परफेक्ट नाही. मी सुद्धा परफेक्ट नाही. खरं म्हटलं तर परफेक्ट कोणीच नाही. बस आपल्याला घेऊन चाललं लागते. जोपर्यंत आपण स्वतःला परफेक्ट बनवण्याच्या मागे लागून नाही, तोपर्यंत आपण परफेक्ट बनू बी नाही. बस लोकांना दुसऱ्या व्यक्तीकडनं अपेक्षा राहते की हा समजून घेईल, हा परफेक्ट आहे, त्याच्याकडे डोकं आहे, सर्व तो समजेल. पण कोणी हे नाही समजून घेणं चाहत की समोरच्या व्यक्ती बी काही म्हणते, त्याची काही फिलिंग्स असेल, काही असेल. नाही, लोकांना बस आपल्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहे. बाहेरच्यांची गोष्ट पण नाही करत, स्वतः आपले रक्ताचे रिश्ते पण तसेच आहे. आय थिंक सो मी वर्षभरानंतर आता बाईकिंग जात कुठे. लास्ट ट्रिप मी केली होती सोलापूर, मित्रांना भेटायला. ते पण छान होते, पण त्यावेळेस मी रेकॉर्ड वगैरे काही नाही करू शकलो. त्यावेळेस रायडिंग गिअर्स नव्हते, कॅमेरा नव्हता, हेल्मेट प्रॉपर नव्हता. बट बाईक होती आणि जज्बा होता. माझी फर्स्ट ट्रिप आणि फर्स्ट राईड तेच होती. बस तिथे जाऊन मी सर्व काही विसरून मित्रांमध्ये होतो, मित्राकडेच थांबलो होतो. आणि खूप सुंदर वाटतं. छोटंसं घर आहे, किरायचं असेल पण घर सारखं आहे. म्हणजे कधी असं वाटलं नाही की बस बाहेर राहो, दुसऱ्यांच्याकडे राहून नाही. तिथे गेल्यावर घर सारखं फील येतं. स्वतःच्या मुलासारखं प्रेम करणं, राहायचं. कधी असं वाटू नाही दिलं तिने की बाहेरचं व्यक्ती आहे, दुसऱ्यांचा मुलगा आहे. नाही, कधी नाही. खूप लाडाने बाळा. मी लाईफमध्ये बस प्रेम छान ना. आईबाबाच्या बरोबर प्रेम मिळाला घरी माहिती आहे का प्रॉब्लेम काय आहे. सर्वांना असं वाटते की सर्वांना म्हणजे प्रत्येक व्यक्ती एका वेळेनंतर आईबाबा बनते. आणि लोकांनी हे बनवून ठेवलंय की बस ते पॅरेंट्स आहे तर ते देव आहे.